मी फक्त 18 वर्षांची होते जेव्हा माझं लग्न झालं. मी एका अतिशय परंपरावादी बलूच कुटुंबात मोठी झाले, जिथे चांगल्या मुली कधीच पालकांना नाही म्हणत नाहीत. माझ्या वडिलांना माझं लग्न लावायचं होतं आणि मी फक्त एवढंच म्हणाले, जर तुम्हाला यात आनंद आहे तर मी हो म्हणते. आणि अर्थातच ते लग्न कधीच आनंदी नव्हतं. लग्न झाल्यानंतर सुमारे 2 वर्षांनी, सुमारे 9 वर्षापूर्वी माझा भयंकर कार अपघात झाला. कसं तरी माझा नवरा झोपला आणि कार दरीत कोसळली. तो उडी मारून बाहेर आला आणि त्याचा जीव वाचला. मला त्याचा आनंद आहे. पण मी कारमध्येच अडकले. माझ्या अंगावर फार गंभीर जखमा झाल्या. यादी खूप लांब आहे. उजव्या हातातील रेडियस आणि आलना मोडले, मनगट मोडलं, खांद्याची हाडं, कॉलर बोन मोडली, संपूर्ण बरगड्या मोडल्या. आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी जखम म्हणजे कण्याला झालेली दुखापत. खूप लोक मदतीला आले. मला CPR दिला, कारमधून खेचून बाहेर काढलं आणि बाहेर ओढताना माझ्या स्पायनल कॉर्डचा पूर्ण तुटवडा झाला. रुग्णालयातील ते 2-2.5 महिने अत्यंत भयानक होते. मी पूर्णपणे नैराश्याच्या काठावर होते. एके दिवशी डॉक्टर आले आणि म्हणाले, मला ऐकण्यात आलं आहे की तू कलाकार व्हायचं स्वप्न पाहिलेस, पण तू गृहिणी झालीस. वाईट बातमी आहे, तू पुन्हा कधीच चित्र काढू शकणार नाहीस. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा आले. तुझा स्पायनल इजा इतकी गंभीर आहे की तू पुन्हा कधीच चालू शकणार नाहीस. मी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, ठीक आहे. तिसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणाले, स्पायनल इजा आणि पाठीतील फिक्सेशनमुळे तू पुन्हा कधीही मूल जन्माला घालू शकणार नाहीस. त्या दिवशी मी पूर्णपणे तुटले. मी स्वतःच विचारू लागले की मी जिवंत का आहे. पण मला पुढे नेणारं एकच काहीतरी होतं. मी भावांना म्हटलं, मला माहीत आहे माझा हात विकृत आहे, पण मी या पांढऱ्या भिंती, पांढरे कपडे पाहून कंटाळलो आहे. रंग आणा, लहान कॅनव्हास आणा, मला चित्र काढायचं आहे. मग माझं पहिलं चित्र माझ्या मृत्यूशय्येवर रेखाटलं आणि ते अद्भुत उपचार होते. एक शब्द न बोलता मी माझं हृदय कॅनव्हासवर उतरवत होते. लोक म्हणायचे, वा किती सुंदर चित्र, किती रंग. त्यातलं दुःख फक्त मला दिसत होतं. आणि त्या दिवशी मी ठरवलं की आता मी माझ्यासाठी जगणार आहे. दुसऱ्यांसाठी परिपूर्ण बनण्याचा मी प्रयत्न करणार नाही. हा क्षण मी स्वतःसाठी परिपूर्ण बनवेन. माझ्या भीतींशी लढेन. मग मी एक एक करून माझ्या भीती लिहून काढल्या. ठरवलं की त्या एक एक करून जिंकायच्या. माझी सर्वात मोठी भीती कोणती होती तर घटस्फोट. पण जेव्हा मी जाणलं की ही फक्त भीती आहे, मी त्याला मुक्त करून स्वतःला मुक्त केलं. भावनिकदृष्ट्या इतकी मजबूत झाले की त्याचा दुसऱ्यांदा विवाह होत असल्याचा कळलं तर मी त्याला संदेश पाठवला, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे, तुला शुभेच्छा. आणि आजही मी त्याच्या भल्यासाठी प्रार्थना करते. दुसरी भीती, मी आई होऊ शकणार नाही. ते फार वेदनादायक होतं. मग जाणलं की जगात किती मुलं आहेत, त्यांना फक्त स्वीकार हवी आहे. मग रडण्याचा काही अर्थ नाही. जाऊन एखादं मूल दत्तक घ्या. आणि मी तसंच केलं. मी अनेक अनाथाश्रमात नावं नोंदवली. शांतपणे वाट पाहिली. 2 वर्षांनी पाकिस्तानातील एका छोट्या शहरातून फोन आला. तुम्ही मुनिबा मझारी आहात का? बाळमुलगा आहे, तुम्ही दत्तक घ्याल? मला अक्षरशः प्रसूतीसारख्या वेदना जाणवल्या. हो, मी येते त्याला घ्यायला. त्या दिवशी तो फक्त 2 दिवसांचा होता. आज तो 6 वर्षांचा आहे. जेव्हा तुम्ही व्हीलचेअरवर जाता तेव्हा सर्वात वेदनादायक काय असतं? लोकांना वाटतं की तुम्हाला समाज स्वीकारणार नाही, कारण या परिपूर्ण जगात आपण अपूर्ण दिसतो. म्हणून मी ठरवलं की अधिकाधिक लोकांसमोर यायचं, चित्र काढत राहायचं, मॉडेलिंग केलं, पाकिस्तानच्या नॅशनल टीव्हीवर अँकर झाले, UN वुमेन पाकिस्तानचे नॅशनल ग्लोबल गुडविल अँबॅसेडर झाले, महिलांच्या आणि मुलांच्या हक्कांबद्दल बोलायला लागले. BBC's 100 वुमेन 2015 मध्येही स्थान मिळालं. फोर्ब्सच्या 30 अंडर 30 2016 मध्येही आले. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता, जग तुम्हाला स्वीकारू लागतं. आपल्याकडे जीवनाबद्दल एक कल्पना असते. सगळं माझ्या योजनेप्रमाणे होतं असं वाटतं. ते न झालं की आपण तुटून जातो. मी कधी व्हीलचेअरवर राहण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. पण जीवन म्हणजे परीक्षा, आणि परीक्षा कधीच सोप्या नसतात. जेव्हा लिंबू देतं
तेव्हा लिंबू पाणी बनवा आणि जीवनाला दोष देऊ नका. घाबरणं ठीक आहे, रडणं ठीक आहे, सगळं ठीक आहे, पण हार मानणं हा पर्याय नसावा. लोक म्हणतात अपयश पर्याय नाही. मी म्हणते अपयश हा पर्याय हवा, कारण तुम्ही पडता, पुन्हा उठता, पुन्हा पडता आणि पुन्हा उठता. तेच तुम्हाला पुढे नेतं. प्रत्येक श्वास साजरा करा, जीवन जगा, मरण्याआधी मरू नका. म्हणून कृतज्ञ राहा, जिवंत राहा आणि प्रत्येक क्षण जगा.